मंडळी नमस्कार. मंडळी, अखेर भिवंडी महानगरपालिकेमध्ये अनपेक्षितपणे भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला महापौर पदाचं जी खुर्ची आहे ती मिळालेली आहे किंवा ती महापौर पदाची जी माळ आहे ती त्याच्या गळ्यामध्ये पडलेली आहे. अर्थात ही भाजपाने केलेली खेळी आहे की काँग्रेसने केलेली खेळी आहे या संदर्भातली उत्तरं आपल्याला मिळायची आहे. मात्र भाजपा अशा पद्धतीच्या खेळी करू शकते हे आपल्याला याच्यापूर्वीच्या अनेक खेळींवरून स्पष्ट झालेलं आहे. भाजपानेच कदाचित आपल्या उमेदवाराला उमेदवारी निवडून येण्याची शक्यता कमी असल्यामुळे काँग्रेसची मदत घ्या असं सांगितलेलं असू शकतं. अर्थात आपल्याला ह्या गोष्टी अजून स्पष्ट व्हायच्या आहेत. त्या संदर्भामध्ये कुठचीही स्पष्टता अद्याप आलेली नाही. नारायण चौधरी हे तिथले भाजपाचे आधीचे उमेदवार होते. प्रदेशाध्यक्षांनी त्यांना तसं पत्रही दिलेलं होतं आणि ते उमेदवारी अर्ज देखील त्यांनी भरलेला होता. मात्र प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला निवडणुकीची वेळ आली त्यावेळेला भाजपाच्या तिथल्या स्थानिक जिल्हाध्यक्षांनी स्नेहा पाटील नावाच्या एका वेगळ्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं. त्यांची उमेदवारी भरण्यात आली. तिथे जे सगळे गटनेते गटतट जे आहे सगळे आहेत, म्हणजे छोटे पक्ष आहेत, मोठे पक्ष आहेत, या सगळ्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले होते महापौर पदासाठी. मात्र प्रत्यक्षामध्ये नारायण चौधरी जे भाजपाचे मूळ उमेदवार होते ते काँग्रेस आणि शरद पवार पक्ष जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांच्या पाठिंब्यावरती निवडून आलेले पाहायला मिळतात. भाजपाची 6 मतं देखील त्यांना मिळालेली होती. आता या सगळ्यांवरती कारवाई होणार आहे असं म्हटलं जात आहे. प्रदेशाध्यक्षांनी तसं म्हटलेलं आहे. पण प्रत्यक्षात तसं होईल की नाही होईल आपल्याला माहिती नाही. आपल्याला त्याच्यासाठी काही काळ द्यावा लागेल. मात्र भाजपाची भूमिका ही या पर्टिक्युलर निवडणुकीमध्ये बोटचेपी राहिलेली पाहायला मिळाली. आदल्याच दिवशी ठाण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्रकारांनी गाठलं आणि भिवंडीतल्या घडामोडींबद्दल जेव्हा विचारलं त्यावेळेला त्यांनी कानावरती हात ठेवले आणि नो कमेंट्स अशा पद्धतीची उत्तरं देऊन ते यातून निघून गेलेले होते. प्रत्यक्षामध्ये जी घडामोड घडलेली आहे ती काल आपल्याला स्पष्टपणे दिसून आलेली आहे. आता यातून वेगळा मुद्दा काय निर्माण होतो तर लातूर, चंद्रपूर आणि भिवंडी या तिन्ही ठिकाणी काँग्रेसला आपला महापौर बसवणं शक्य होतं. मात्र केवळ लातूर वगळता अन्य दोन्ही ठिकाणी काँग्रेसनं आपला महापौर बसवलेला नाही. त्यांचे सर्वाधिक उमेदवार निवडून येऊन देखील काँग्रेसला आपला महापौर बसवता आलेला नाही. ही काँग्रेस पक्षाची हार आहे असं म्हणायला हवं. हे अपयश आहे म्हणायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला म्हणजे मला तर एका बाजूला आश्चर्य वाटतं की दुसऱ्या बाजूला चंद्रपूरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला म्हणून आगपाखड करायची. इथे तर तुम्हीच भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देऊन त्यांचा उमेदवार निवडून आणायचा. आपल्या स्वतःच्या पक्षाचा आपल्याकडे 42 सदस्य आहेत, 46चं बहुमत आहे. मात्र आपला उमेदवार निवडून आणायचा नाही आणि दुसऱ्या पक्षाचा जो समोर भाजपा हा त्यांचा शत्रू नंबर 1 आहे त्यांचा उमेदवार तुम्ही निवडून आणताय. ही कोणत्या पद्धतीची राजनीती आहे किंवा कोणत्या पद्धतीचं राजकारण आहे हे समजत नाही. अशा पद्धतीचं जर राजकारण होत राहिलं तर काँग्रेसला फार भवितव्य उज्ज्वल आहे असं आत्ताच्या घडीला तरी दिसत नाहीये.